नमस्कार मंडळी. आज मी जो नाश्ता बनवलेला आहे तो लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडीने खातील असा हा नाश्ता आहे. तर हा नाश्ता काय आहे आणि हा कुठल्या पद्धतीने मी बनवलेला आहे, त्यामध्ये काय काय भाज्या वापरलेल्या आहेत, कुठली कुठली पिठाचा वापर केलेला आहे, ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर साहित्यामध्ये आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे ते आपण पाहूया. भाज्या ज्या घेतलेल्या आहेत त्या तुमच्या घरी ज्या अस्तित्वात असतील त्या तुम्ही भाज्या घेऊ शकता. मी माझ्या घरी ज्या अस्तित्वात होत्या त्या भाज्या मी घेतल्या. शिमला मिरची 2 प्रकारचे, लाल आणि हिरवी, एकाही प्रकारची असेल तरीही चालेल, किंवा तुमच्या घरी ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही घाला. आणि किसलेलं एक गाजर घेतलेला आहे. एक मोठा बटाटा मी किसून घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे. आलं किसलेलं घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला कांदा. हे झालं भाज्यामध्ये. अजून तुमच्याकडे असतील अस्तित्वात त्या तुम्ही घेऊ शकता. पिठामध्ये एक तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी. तितकीच वाटी सेम समप्रमाणात रवा घेतलेला आहे आणि बेसन तितकंच घेतलेलं आहे. वाटी कुठल्याही वाटीचं मापाने तुम्ही घेतलं तरी चालेल, पण ते समप्रमाण. लाल तिखट आणि हळद घेतलेलं आहे, राई, जिरं, तीळ घेतलेले आहेत आणि मीठ. इतकं साहित्य ह्या रेसिपीसाठी लागणार आहे. तर ही रेसिपी खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि बघा, आपण हे सगळे साहित्य आपल्याला एकत्रित करून घ्यायचंय. एक मोठा बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे साहित्य आपल्याला एकत्र करायचंय आणि त्यामध्ये पाणी घालून आपल्याला ही रेसिपी कशी बनवायची आहे, एक मस्त इंटरेस्टिंग रेसिपी होणार आहे. तर सर्वप्रथम सगळी रवा आणि पीठ सगळं घालून घेऊया आणि ह्याच्यानंतर आपण कांदा घालून घ्यायचा आहे, शिमला मिरची घालायची आहे, गाजर, बटाटा किसलेला पाणी काढून घ्यायचा आणि तोही आलं, मिरची, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाल्याचा आहे तुम्हाला आवडत असेल तर वापर करू शकता. धने जिरे पूड पण घालू शकता. तुमच्या घरी मसाले जे अस्तित्वात असतील ते तुम्ही घालू शकता. आता हे सगळं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचंय, मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचंय. पाणी का घालायचं ते तुम्हाला पुढे कळेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा, लाईक करा, वर बेल आयकॉन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका. आणि एक तुम्ही व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईक करत नाही, तुमची एक लाईक खूप गरजेची आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं, म्हणजे एकत्रित करून घ्यायचं. आणि ह्यामध्ये अजून तुम्ही काय काय घालू शकता, तुम्ही ओल्या नारळाचा किस पण घालू शकता. आता ह्यामध्ये मी 1 कप पाणी घातला आणि आता अजून पाणी घालायचंय आपल्याला. 1 कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि बघा, सगळे भाज्यामध्ये जे मसाले घातले, भाज्या घातल्या, पीठ घातलं, रवा घातला, बेसन घातलं, सगळं हे एकत्रित करून घ्यायचंय. आणि अजून आपल्याला पाणी घालायचं, थोडंसं पातळ असं करायचं, म्हणजे जवळजवळ 1-1.5 कप मी पाणी घालून घेतलेलं आहे. 1 कपाच्या म्हणजे मेजरिंग कपाच्या मापाने मी 1.5 कप पाणी घालून घेतलेलं आहे. आणि बघा, कन्सिस्टन्सी बघा अशी ठेवायची आहे. आता कढई घ्यायची आहे, कढईमध्ये तेल घालून घ्यायचंय. आता आपल्याला फोडणी बनवायची आहे. फोडणीमध्ये आपल्याला काय काय घालायचंय, पहिलं तेल गरम करून घ्यायचंय, मग मोहरी घालून घ्यायची, म्हणजे राई घालून घ्यायची, जिरं घालून घ्यायचं, तीळ घालायचे. तीळ थोडे चटचटू द्यायचे. बघा, छान असे तीळ चटचटायला लागलेले आहेत. आणि तीळ चटचट झाल्यानंतर आपल्याला आपण जे मिश्रण बनवलं पाणी घालून ते सगळं मिश्रण ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मध्यम आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. तोपर्यंत मिश्रण कढई सोडत नाही, म्हणजे मिश्रण एकत्र होऊन शिजून ते कढई सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली असं फिरवत राहायचंय, मिक्स करत राहायचंय. कारण जर आपण मिक्स करत राहिलं नाही तर ते तळायला करपलं जाईल आणि मग त्याची टेस्ट चांगली होणार नाही. म्हणून बघा, जोपर्यंत तो घट्टसर हे मिश्रण होत नाही तोपर्यंत बघा असं फिरवत राहायचंय. छान असं बघा, आणि व्यवस्थित ते मध्यम आचेवर बघा तसंच छान असं शिजत आहे. बघा, आता जवळजवळ 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला असंच पलटून घ्यायचंय, फिरवत राहायचंय. आणि छान असा हा गोळा आपला घट्टसर गोळा झालेला आहे. आणि बघा, कढई पण सोडत आहे, कढईतनं मिश्रण कढईतनं निघत आहे, म्हणजे सुटत आहे. बघा, म्हणजे आपण जे तेल थोडंसं घातलं होतं ना, ते तेलामुळे कढईतनं ते मिश्रण सुटत आहे. हे व्यवस्थित शिजलेलं आहे. बघा, अगदी शायनिंग येईल तोपर्यंत असं शिजवून घ्यायचंय. बघा, मिश्रणाला एकदम मस्त शायनिंग येते, बघा चकाकी येते. आता हे मिश्रण आपल्याला एक परात घ्यायचे, एक परातीवर आपल्याला तेल लावून घ्यायचंय, तेलाने ग्रीस करायचंय आणि त्यामध्ये हे ओतून घ्यायचंय. आणि आपल्याला जितकं थिकनेस, म्हणजे तितकं जाडी जितकी हवी तितकं हे आपल्याला थापून घ्यायचंय. आता ह्या परातीवर मी अशा पद्धतीने थापून घेतलं बघा, आणि मला जितकं जाड हवी आहे तितकं मी हे थापून घेतलेलं आहे. आणि छान असा हा नाश्ता आहे, लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारा हा नाश्ता छान अशा पद्धतीने होतो. आता ह्याच्या कड्या पण अशा पॅच्युल्याने किंवा चमच्याने अशा दाबून घ्यायच्या आणि व्यवस्थित अशा ह्या कडा अशा आणि प्रेस करून आणि व्यवस्थित हे आपल्याला आता गार करून घ्यायचंय. गार केल्यानंतर ते व्यवस्थित
घट्ट होऊन जाणार. आता आपल्याला हे फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवायचं, म्हणजे बाहेरच ठेवायचं. एक 10-15 मिनिटांमध्ये हे गार होणार. आणि बघा छान अशा मी कट करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात. आता अजून ते कट करायचे राहिले, ते आता कट करून घेऊया. आणि बघा किती सुंदर असं झालेलं आहे. रंग बघा किती सुरेख आलेला आहे. छान आहे ना नाश्ता, एकदम मस्त असा नाश्त्याची रेसिपी. आता व्यवस्थित हे कट करून घ्यायचे आणि मग आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे. तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता, पण शॅलो फ्राय केले तरी छान होतात आणि छान अगदी टेस्ट येते. कोथिंबीर वडी वगैरे बनवतात त्या पद्धतीनेच ही कटलेट वगैरे सारखी छान अशी टेस्ट येते. आणि बघा छान अशी, आणि अशा पद्धतीने नक्की तुम्ही बनवून बघा, तुम्हाला आवडेल हा नाश्ता. अशा पद्धतीने तुम्ही हे असे कट करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण हे फ्राय करून घेऊ शकता. बघा किती छान असा आणि अगदी मऊसूद असा झालेला आहे. पण अशी कटलेट सारखीच पण छान झालेलं आहे. आणि तुम्ही असं घरी पाहुणे येणार असतील किंवा सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनला असे आदल्या दिवशी बनवून ठेवायचे, फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे आणि मग शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय तुम्हाला आवडत असेल तसे करून द्यायचे. बघा जाडी बघा किती छान अशी ठेवलेली आहे आणि एवढीच जाडी ठेवायची, एकदम पातळ नाही करायची. आणि कारण हे उकडलेले आहे, पीठ आपलं शिजवलेलं आहे, त्यामुळे ते तळायला पण वेळ लागणार नाही. त्यामुळे आपण आता हे सगळे काढून घेऊया, व्यवस्थित सुटसुटीत करून घेऊया आणि मग आपण हे फ्राय करून घेऊया. तर आता आपल्याला एक पॅन ठेवायचं आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. बघा हे जवळजवळ 1-1.5 पळी एवढं तेल घातलेलं आहे आणि तेलावर हे आपल्याला सोडायचे आहे असे. आणि गॅसची आच ही मध्यमच ठेवायची आहे. मध्यम आचेवरच आपल्याला हे शिजवून तळून घ्यायचे, म्हणजे फ्राय करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने छान अशी रेसिपी आहे. तुम्हाला आवडली ना माझी रेसिपी? आणि माझ्या रेसिपी एकदम साध्या साध्या सोप्या सोप्या पण नवशिक्या मुलीही बनवू शकतील अशा माझ्या रेसिपी आहेत. आणि मी रेसिपीमध्ये मंडळी मी सविस्तर सांगते, कारण कुठेच स्किप करत नाही. कारण मी जे पदार्थ बनवते ते दुसऱ्यांना पण बनवता आले पाहिजेत. कारण सविस्तर आपण सांगितलं म्हणजे सगळी सविस्तर रेसिपी समजली जाते. आणि जेवणाचा पदार्थ आहे तो सविस्तर जर नाही सांगितला तर कधीच तो व्यवस्थित बनला जाणार नाही. थोडक्यात 1 मिनिटाने वगैरे रेसिपी तुम्ही पाहिली तर ती रेसिपी अचूक होत नाही. त्यामुळे एक 10 मिनिटं 9 मिनिटाची अशी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला अशी रेसिपी बनवायची असेल तर माझी पद्धत बघा. आणि बघा आता ही पलटून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि थोडीशी एक बाजू थोडीशी तळून झाली ना की दुसरी बाजू आपल्याला पलटून घ्यायची. आणि गॅसची आच ही मध्यमच ठेवायची आहे. आणि छान असे हे केचप सोबत खायला किंवा चटणी सोबत पण तुम्ही हिरवी चटणी घेऊ शकता आणि टॅमॅटो केचप. आणि मुलांना मेयोनीज आवडतं मुलांना, असं ह्यासोबत दिलं तरी काही हरकत नाही. बघा छान अशी सोनेरी सोनेरी झालेली आहेत आणि सुंदर असे आपले हे कटलेट पण किंवा तुम्ही ह्याला काय म्हणू शकता. आता मी ह्याला एक नाश्त्याची रेसिपी असं मी म्हणते, कारण मी हा ट्राय केलेला आहे. आता ह्याचं नाव काय आहे ते मला माहिती नाही, पण तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा. आणि ह्याचं नाव काय तुम्ही सुचवू शकता ते मला कमेंट्स बॉक्समध्ये सुचवा. आणि बघा छान अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स करून सांगितले ताई आम्ही बनवली, आमची छान झाली. आणि रंग बघा किती सुरेख आलेला आणि अगदी कुरकुरीत अशा ह्या वड्या सांगा किंवा कटलेट सांगा छान झालेले आहेत. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्ही मग हे चटणी, जसं मी बोलल्याप्रमाणे चटणी, सॉस किंवा मेयोनीज कशाही सोबत तुम्ही सर्व करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.